हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ओमकार मॅथ्स अड्डामध्ये. आजचा आपला टॉपिक आहे एक्सपोनेंट आणि पॉवर. आता हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट असणार आहे, कारण की तुम्हाला हा हायर स्टडीमध्ये काम येणार आहे. इंजिनिअरिंग कराल किंवा फिजिक्समध्ये, कंपाऊंड इंटरेस्ट ऑफ बँकमध्ये वगैरे काम येणार आहे. तर हा नक्की तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि लक्ष द्या. आता त्याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल घेतला आहे, a to the power n. a to the power n कसं रीड करायचं? हा a to the power n. तर इथे a म्हणजे काय झालं? बेस झाला, आणि n म्हणजे काय झालं? एक्सपोनंट किंवा पॉवर. नॉर्मली एक्सपोनंट म्हणजे काय होते? एका नंबरला आपण किती वेळा मल्टिप्लाय करणार आहोत किंवा करू शकतो ते दिले जाते. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये आपण आता नंबर घेऊ, 3 to the power 4 घेतला आपण, ठीक आहे. किंवा छोट्यापासून सुरू करू आपण, 2 to the power 2 घेतला, 2 to the power 2. बेसिकली जर पॉवरमध्ये 2 राहिला म्हणजे डोक्यावर आपण म्हणू शकतो 2 राहिलं, त्याला म्हणतो आपण स्क्वेअर. आता स्क्वेअर आणि क्यूब तुम्हाला नॉर्मली 1 to 30 पर्यंत स्क्वेअर आणि रूट पार्ट झालं पाहिजे. आता स्क्वेअर म्हणजे काय? हेच जे आपण बघून आलो, ज्याच्या पॉवरमध्ये आता 2 आहे म्हणजे 2 टाइम्स मल्टिप्लाय त्या नंबरचं त्या नंबरसोबत. 2 × 2 4. आता 2 to the power 3 असं म्हणजे क्यूब असेल तर 2 × 2 × 2, म्हणजे जेवढा पॉवर आहे तेवढ्या वेळ त्याच नंबरने मल्टिप्लाय करत जायचं. आता इथे 2 होता, आता 3 आहे, 3 आता 3 टाइम्स मल्टिप्लाय करत गेलो, म्हणजे 2 × 2 4, 4 2 जा 8, म्हणजे याचा क्यूब काय आला? 8. असं तुम्हाला स्क्वेअर. आता 2चा स्क्वेअर म्हणजे 4, 3चा स्क्वेअर म्हणजे 9, 4चा 16, 5चा 25, असे करत करत जायचं. म्हणजे 2 × 2, 3 × 3, 4 × 4, 5 × 5, 6 × 6, असं तुम्हाला 1 to 30 पर्यंत पाठ करावं लागेल. नाही तर तेच नेहमीसारखं रीड करा, रोज एका पेजवर लिहून घ्या, रोज रीड करा, असं तुम्हाला पाठ होऊन जाणार, ठीक आहे. आता मग काय झालं? इथे बेस काय झाला? 2. पॉवरमध्ये किती आहे? 2. एक्सपोनंट म्हणजेच 2, एक्सपोनंट पॉवर सेमच आहे. इथे काय झालं? बेस काय आहे? 2, पॉवर काय आहे? 3, आणि रिझल्ट काय भेटला? 8. याला म्हणतो आपण एक बेसिक कंपाऊंड आणि बेसमध्ये आपण बघितलं. आता याच्यामध्ये काही केसेस आहे, आपण ते बघू. ओके. आता काही स्पेशल केसेस आहे, आपण ते स्टडी करू. याच्याशी म्हणजे रिलेटेड तुम्हाला आणखी समोर जाऊन क्वेश्चन्स येऊ शकते, कंडिशन्स येऊ शकते, म्हणजे याच्या मदतीने तुम्ही डायरेक्ट सॉल्व्ह करू शकता. म्हणून तुम्हाला लक्ष द्यावं लागेल, ठीक आहे. आता फर्स्ट कंडिशन आहे a to the power 1. a to the power काय 1 राहिला तर आन्सर काय होऊन राहिलं? 1 येत आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल 7 to the power 1 म्हणजे आन्सर काय डायरेक्ट 1. 8 to the power म्हणजे ज्याचा पॉवर 1 राहणार त्याचा आन्सर तो स्वतः येणार, ठीक आहे. ही झाली एक कंडिशन. सेकंड कंडिशन काय आहे? a to the power 0, हा 0 आहे. a to the power 0 चा आन्सर काय होऊन राहिला? 1 येऊन राहिला. म्हणजे कोणत्या पण बेसचा पॉवर 0 राहिला तर आन्सर काय येणार? 1 येणार. फॉर एक्झाम्पल 2 to the power 0 असेल म्हणजे आन्सर काय आला? 1. 7 to the power 0 म्हणजे 1. 3, 5, 7, 8 to the power 0 म्हणजे आन्सर 1. म्हणजे कोणत्या पण बेसचा पॉवर 0 राहिला तर आन्सर काय येणार? 1 येणार. नेक्स्ट इथे काय आहे? आता मायनस आहे, निगेटिव्ह आहे. a to the power -n आहे, a to the power -n. तर त्याचं सोल्युशन काय म्हणजे हे किती? 1/a to the power n, 1/a to the power n. म्हणजेच याला क्लोज करून टाकू. हां, a म्हणजे आपण घेऊ 7, काय पण घेऊ शकता, -3, a to the power 7 to the power -3, म्हणजेच काय येणार? 1, 7 to the power 3, 7 to the power 3. मग आता 7ला 3 टाइम मल्टिप्लाय करा, 7ला मल्टिप्लाय करा 3 टाइम्स. 7 × 7 × 7, 7 7 जा 49, 49 × 7, 7 9 जा 63, 6 कॅरी 28, 28 + 6 34. हे 1/343, 1 to the power 1/343, 343. समजलं तुम्हाला? आता कसं काय करायचं आहे? जेवढा पॉवर राहिला तेवढ्या वेळ मल्टिप्लिकेशन करायचं आहे, आन्सर काढून ठेवून द्यायचं आहे. तुम्हाला समोर जाऊन आणखी तुम्ही क्वेश्चन्स काढू शकता नेटवरून आणि प्रॅक्टिस करू शकता. आता नेक्स्ट
आता इथे तुम्ही बघून राहिले, जेव्हा मी समोर लिहिलं नाही, याची कंडिशन काय आहे, जेव्हा बेस सेम राहते आणि पॉवर वेगळे वेगळे. इथे तुम्ही बघून राहिले बेस सेम आहे, पॉवर वेगळे वेगळे आहे, तर काय होते, पॉवर कॉमन होऊन जाते. पॉवरला कॉमन घ्यायचं आणि बेस कॉमन घ्यायचा आणि पॉवरचं प्लस करायचं. पॉवरचं प्लस करायचं. बेस सेम आहे, बेस कॉमन घेतला आणि पॉवरचा प्लस केला. आता एक्झाम्पल आपण काय करू शकतो, 2 to the power 3 × 2 to the power 4 आहे. बेस सेम आहे, मग काय करायचं, बेस कॉमन घेऊन घ्यायचा. बेस कॉमन घेतला, पॉवरचं प्लस केलं म्हणजे 2 to the power 7. आता आन्सर कसं निघणार, 2ला 7 टाईम मल्टिप्लाय करायचा, 2 × 2 × 2 × 2 × जे 7 टाईम, आणि जे आन्सर येईल ते फायनल आन्सर राहणार याचं. हा झाला 4th वाला. आता सेमच आहे, तुम्ही बघून राहिला सेमच आहे. आता मल्टिप्लिकेशनमध्ये होते, बेस सेम होता आणि पॉवर वेगळे वेगळे होते, मल्टिप्लिकेशन आहे. तर क्वेश्चन आपल्या आन्सरमध्ये काय लिहिलं आपण, प्लस. आता बेस सेम आहे पण डिवाइडमध्ये आहे, बेस सेम आहे डिवाइडमध्ये आणि पॉवर वेगळे वेगळे आहे, तर काय होणार, बेस कॉमन घ्यायचा, पॉवरचं काय होणार, मायनस होऊन जाणार. म्हणजे 2 to the power 4, 2 to the power 2 घेतला आपण, 2 to the power 4, 2 to the power 2. बेस सेम आहे, बेसला कॉमन घेतलं 2, पॉवरचा मायनस 4 - 2 2 2 to the power 2, 2चा पॉवर म्हणजे ॲन्सर काय आला, 4 आलं. काहीच नाही, सेमच म्हणजे काय केसेस आहेत त्याच्यामध्ये, आपण फक्त त्याच्या कंडिशननुसार आपण नंबर टाकून राहिलो आणि सॉल्व करून राहिलो आहे, एवढं इझी आहे. ठीक आहे. आता आपण समोरचे बघू. आता आपण नेक्स्टवाले बघू, जे 3 आहे. पॉवर ऑफ पॉवर म्हणजे इथे बघून राहिले तुम्ही, a to the power m चा पॉवर n आहे. काय म्हटलं, a to the power 1 आहे, m आहे, mचा मग पॉवर आणखी n आहे, म्हणजे पॉवरचा पॉवर आहे. म्हणजे काय होऊन राहिलं, मग बेस सेम राहणार, पॉवरचं मल्टिप्लिकेशन होणार. काहीच नाही म्हणजे काय म्हणताय, मल्टिप्लिकेशन. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2, इथे आपण घेतो 2 3 2 2 to the power 3 चा पॉवर 2, मग काय येणार, बेस 2 आहे, 3 × 2 3 2 6, म्हणजे 2चा पॉवर किती आला, 6, म्हणजेच किती येणार, 2 4 6 8 30 64 येऊ शकते मे बी. ॲन्सर किती, 64 बहुतेक. ठीक आहे. आता इथे काय, 2 वेगळे वेगळे बेस आहे, चा कॉमन काय आहे, n आहे, चा पॉवर कॉमन n आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आणि त्याच्यामध्ये नंतर काय होऊन राहिला, बेस सारखे घेतले, n त्यांचा स्वतःला वाटून दिला, म्हणजे सेपरेट n केला. जो होल ब्रॅकेटला कॉमन n आहे ना पॉवर, तर काय केलं, सर्वांचा बेसला तो एक देऊन दिला. फॉर एक्झाम्पल 2 × 3 चा पॉवर 4 घेतला. आलं, इथं काहीच नाही, म्हणजे मल्टिप्लिकेशन आहे. a म्हणजे 2 झालं, b म्हणजे 3 झालं आणि n म्हणजे 4 झालं. तर काय झालं त्यांचं, त्या दोन्ही बेसला हा पॉवर सेपरेट देऊन दिला, म्हणजेच 2 to the power 4 × 3 to the power 4. मग काही नाही, आता जे याला सॉल्व करायचे, एवढा वेळ 2ला 4 टाईम मल्टिप्लाय करा, 3ला 4 टाईम मल्टिप्लाय करा, जे ॲन्सर येईन ते. ओके. आता सेमच आहे, इथे बेस वेगळे वेगळे आहे, पॉवर कॉमन आहे. बेस वेगळे वेगळे आणि पॉवर कॉमन आहे, तर काय करायचं, बेसला सेपरेट देऊन द्या. सेम आपण आता हेच एक्झाम्पल घेऊ, a म्हणजे 2, b म्हणजे 3, पॉवर 4. मग काय, जो पॉवर कॉमन आहे तो सर्वांना सेपरेट देऊन द्या, 2 to the power 4, 3 to the power 4. मग याला सॉल्व करा, जे ॲन्सर येईन ते. मग फ्रॅक्शनमध्ये आलं तर आपल्याला माहीतच आहे, समजा रिड्यूस होत असेल तर रिड्यूस करून टाका, नाही तर ठेवून द्या तसंच. ओके. एवढा इझी टॉपिक होता. हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे, कारण की तुम्हाला नक्की समोर कामी येणारच आहे. इंजिनिअरिंग करा, 11th 12th पण कामी येणारच आहे. ओके. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. होप तुम्हाला सर्व समजलं असेल, काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल. जर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना आणि आपल्या चॅनलबद्दल नक्की सांगा. तोपर्यंत छान अभ्यास करत राहा, समर वॅकेशन एन्जॉय करा. आपण पुन्हा भेटू न्यू व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.